ट्रेनिंगमध्ये आपण लोकांना 12 आणि 12D म्हणजे पोस्टल बॅलेट आणि EDCचे फॉर्म पण दिलेले आहे। त्याच्यामध्ये जे अब्सेंट होते, ज्यांचं जेन्युइन रिझन होतं, काही महिला प्रेग्नंट होत्या, काही लोकांचा ॲक्सिडेंट झालेला होता, काही लोकांची बायपास, त्यांना आपण एक्झामिशन दिलं आहे आणि काही लोकांना डाटा मी माझ्याकडे सध्या नाही आहे, मी आपल्याला देत होतो। आता सेकंड जे रँडमायझेशन झालेलं आहे आता ऑब्झर्वर साहेबांच्या समोर, त्याच्यामध्ये आता जोड्या बनलेल्या आहेत, डिसाइडिंग ऑफिसर OPO1, OPO2, OPO3, त्याच्यावर सुद्धा सेकंड ट्रेनिंग होईल। ते 9-10ला आम्ही ट्रेनिंग प्रत्येक ठिकाणी 12च्या 12 मतदारसंघामध्ये आपण ते ट्रेनिंग ठेवलेले आहे आणि तिथेच आपण त्यांचं पोस्टल बॅलेटसुद्धा टाकून त्याच्यामध्ये घेणार आहे। कारण कमिशनच्या गाईडलाईननुसार आता पोस्टल बॅलेट आपण पोस्टाने आता पाठवण्याचं अलाउड नाही आहे, फक्त सर्व्हिस वोटरलाच अलाउड आहे। बाकी सगळ्यांनी ज्यांना पोस्टल बॅलेट आपण दिलेले आहे त्या सगळ्यांनी फॅसिलिटेशन सेंटर जे की ट्रेनिंग सेंटरला राहील तिथंच त्यांनी मतदान करायचं आहे आणि रात्री मतदान झाल्यावर ते पूर्ण सील करून आपल्या इथे स्ट्रॉंग रूम आम्ही 9, 10 आणि 9ची स्ट्रॉंग रूम इथे बनवली आहे, त्याच्यामध्ये आम्ही ते ठेवून त्याला सील करून ठेवणार। ये लगभग मेरे पास 1500 आहे, 1070। माघार घेणारे किती आहेत आणि तुम्ही माघार घेणारे किती लोक आहेत नामनिर्धारित जे फॉर्मचे जे फॉर्म भरले लोक? काय केलं, जेवढे आमच्या मदर रोलमध्ये होते की हे दिव्यांग आणि सिनियर सिटीजन त्यांना आम्ही 12D दिला। काही लोकांनी म्हटलं की सर आम्हाला भरायचं नाही आहे, म्हणजे टोटल हे कारवाई करून आमच्याकडे जवळपास 1500 आणि 1200 जवळपास 2,500-3,000 आमच्याकडे ते फॉर्म्स आलेले आहेत। त्यांच्या घरी जाऊन आता आम्ही मतदान त्यांचं करून घेऊ। थर्ड ट्रेनिंग होते डिस्पॅचच्या दिवशी। सर तुम्ही म्हणजे 19 तारखेला EVM मशीन पण तुम्ही रिपेअर करण्याचं बोललात की EVM मशीन रिपेअर करण्याचं आहे काय? मशीन्स काही रिपेअर करायचं आपण बोललात ते रिपेअर ओके हां मी समजून सांगतो काय असते। फॉर एक्झाम्पल उदाहरण, जर 100 लोकची ड्युटी रामटेकला लागली आहे पूर्ण मतदारसंघामध्ये, तर त्याच्यामध्ये त्या 1000 लोकांपैकी जर 900 लोकांचं मतदान रामटेकमध्येच आहे तर त्यांना आपण EDC देतो, म्हणजे त्या बूथवर जी ड्युटी लागेल ते जाऊन ते मतदान करतात, त्याला म्हणतो इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट। आणि त्या 1000पैकी 100 लोक नागपूरचे आहे पण त्यांची ड्युटी रामटेकला आहे, त्यांना मतदान करून अशा 100 लोकांना आपण पोस्टल बॅलेट देऊ। ते लोक त्या ट्रेनच्या दिवशी त्याच्यामध्ये पोस्टल बॅलेट टाकतात। अशा रगरगत्या उन्हामध्ये सगळे लोक वोटिंग करणार आहेत, तर त्यासाठी काय असे बूथ वगैरे आपण करणार का बसण्यासाठी सिनियर सिटीजनला वगैरे? ऑलरेडी सांगितलं मॅडम की सिनियर सिटीजन मॅक्सिमम आम्ही 12D भरून घेतले, त्याच्या घरी जाऊन मतदान करून घेऊ आणि जे पोलिंग बूथला येणार त्यांच्याकरिता आपली टेंट लावलेला आहे, वेटिंग रूम केलेला आहे, पाण्याची सोय आहे, रॅम्प आहे, व्हीलचेअर्स आहेत, व्हॉलेंटियर्स ठेवणार आहे। सगळ्या ज्या कमिशनने 21 गाईडलाईन्स दिलेल्या त्या सगळ्या आपण परिपूर्ण केलेल्या आहेत।